आखाती भागात सुरू असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले आहेत। तेल कंपन्यांकडून मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आल्याने मच्छीमारी व्यवसाय मोठ्या संकटात आलाय। मच्छीमारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात यापूर्वी 95 रुपयांवरून 115 रुपयांपर्यंत वाढ केल्यावर आता पुन्हा डिझेलचा दर 144 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याने मच्छीमार संस्थांना डिझेल खरेदी करणे व त्यावर व्यवसाय अशक्य बनलेत। तसेच कमर्शियल गॅस पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय ठप्प होऊन हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीची खरेदी होत नसल्याने देखील मच्छीमार दुहेरी संकटात सापडलाय। संतोष नारायण खांदारे राजकोट भागातला स्थानिक मच्छीमार आहे आणि राजकोट मच्छीमार संस्थेचा एक संचालक म्हणून मी बोलतो। पूर्वी मच्छीमारांना बल्क वर्गीकरणामध्ये घेतलेलं होतं, ते पुढचे 4 दिवसामध्ये राणेसाहेबांनी खासदार नसून सुद्धा शिथिल केलेलं होतं। आजच्या काळात परिस्थिती झाली आहे की आमचे मत्स्योद्योग मंत्री आहेत, आमचे खासदार दिल्ली दरबारी आहेत आणि गेल्या 15 दिवस झाले तरी अजून काहीच नाही आणि त्याच्यावर पुन्हा रेट वाढून आला आहे। ही आमच्यासाठी खूप वाईट बाब आहे। त्यामुळे प्लीज कोणीतरी ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झालेली आहे मच्छीमारांची। जर कमर्शियल सिलेंडर जर व्यावसायिकांना मिळत नसतील तर हॉटेल चालणार नाही, तर हॉटेल चालली नाही तर आमच्या व्यवसाय उपयोगाचा काही नाही। आणि जो रेट वाढला आहे आजच्यावरची तो काही उपयोगाचा नाही आहे। आम्हाला काहीच परवडणार नाही आणि सोसायटी तर बंद करण्याच्याच मार्गावर आहेत जवळपास। त्यामुळे ही अवस्था तात्काळ सरकारने, केंद्राने आणि राज्याने मिळून एकत्र बसून काय ते करावे। जर कृषी दर्जा दिला असेल तर मच्छीमारांना कृषीचा काहीच फायदा नाही, एक शून्य म्हणजे मायनस पण नाही आहे। तर ते प्लीज जरा त्याच्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष घालावा आणि यापूर्वी राणेसाहेबांनी केलं किंवा आत्तासुद्धा आमचे मत्स्योद्योग मंत्री त्यांनी तात्काळ लक्ष देऊन दिल्ली दरबारी जाऊन ते प्रश्न करावं म्हणून। नमस्कार, मी मालवण मच्छीमारचा चेअरमन आणि एक फिशरमॅन पण आहे। तर आत्ता जी डिझेलची आमची परिस्थिती होती, म्हणजे आमचं बल्कमध्ये वर्गीकरण याच्यामध्ये चुकून झालं आहे असं मी म्हणू शकतो। त्यामुळे आम्हाला जो मच्छीमारांना डिझेलचा फटका बसला आहे, ते डिझेल 115 रुपयापर्यंत आणून ठेवलेलं होतं आणि आता आजच्या तारखेला ते जवळपास 144 रुपये 10 पैसे ना संतोष खरेदी जवळपास झालेली आहे। त्याच्यावरती 1 रुपये 90 पैसे आमच्या संस्थेचा लागला, 146 रुपये होतं। त्यामुळे एवढं डिझेलचा रेट घेऊन आम्ही ते विकत परचेस करून आम्हाला फिशिंग ही जवळपास अशक्य आहे। जवळपास म्हणजे मच्छीमारी संपल्यात जमा होईल। आणि आता प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की जर समजा सरकारने याच्यावर लक्ष अगदी गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर मच्छीमारी संस्था तर संपतीलच, त्याच्याबरोबर मच्छीमारही संपतील। आणि जे सरकार योजना आणते आमच्यासाठी मच्छीमार जिवंत त्याची समृद्ध व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या योजना मुख्यमंत्री संपदा योजना या नवीन लॉन्च होते आहे, आणखीन पंतप्रधान सिंधुरत्नचा योजना, हे ज्या योजना ज्या लॉन्च होत आहेत, ह्या योजनेत जर मच्छीमार जिवंत राहिला नाही तर उपयोगच काही होणार नाही आहे। त्याच्यामुळे ह्या योजना जिवंत राहण्यासाठी आणि मच्छीमार जिवंत राहायला पाहिजे ह्यासाठी सरकारने आमच्या पालकमंत्र्यांनी जातीनिशी लक्ष घालावं असं आमचं म्हणणं आहे। मत्स्योद्योग मंत्री आमचे राणेसाहेब आहेत, ह्या लोकांनी जातीनिशी लक्ष घालावं। आणखीन एक त्याचा तोटा आणखीन मला एक सांगू शकतो की ज्या आता हॉटेल लाईन ही बंद झाल्यामुळे आमचा एक मोठा तोटा झालेला आहे की आमचा जो मालाचा रेट आहे तो आमचा खाली येत चाललेला आहे। डिझेलचा रेट वर होत चालला आहे आणि मालाचा रेट खाली होत चालला आहे। त्याच्यामुळे ते जर होत नाही तर आणि दोन्ही साईडनं मी अडचणी देतो आहे। म्हणजे ठीक आहे बुवा, डिझेलचा रेट जर खाली राहिला असतं तर ते आम्हाला थोडंफार परवडलं असतं रिस्क घेऊन, पण आता तर ते परवडण्याजोगं नाही आहे। त्याच्यामुळे सरकारने सिलेंडर तुम्ही आता आमच्याकडे जातीनिशी लक्ष घालावा, नाहीतर मच्छीमार हा संपला असा होईल आणि या योजनांचा उपयोग काही होणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।